ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा. यल्लूबाई माने नावाच्या एक प्रसिद्ध गायिका होत्या. त्या भाविक होत्या. एकदा नृसिंहवाडीत त्यांची आणि महाराजांची गाठ पडली. महाराजांनी यल्लूबाईंना गायला सांगितले. दत्तात्रेयांना संगीत आवडतेच. त्यांचे सुस्वर गायन ऐकून महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. एकदा महाराज पुण्यात यल्लूबाईंच्या वाड्यात गेले होते. त्यावेळी यल्लूबाई एकाला श्रीकृष्ण लीला सांगत होत्या. त्यातही कृष्ण कसा रांगतो हे त्या आनंदाने सांगत होत्या. इतक्यात महाराज दुडू दुडू रांगू लागले. तर तिथल्या सगळ्या मंडळींना कृष्णच रांगताना दिसला. जसा भाव तसा देव. यल्लूबाईंच्या भोळ्या भावाला बोलून महाराज त्यांच्या घरात कृष्ण झाले. सोलापूरच्या शुभराय मठात बाबा जक्कल जेव्हा महाराजांचे दर्शन घ्यायला आले तेव्हा महाराज त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दिसले. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पुण्यात मेहेंदळे वाड्यात ताईसाहेब मेहेंदळे कीर्तन करत होत्या. ताईसाहेब रंगून जाऊन सुंदर ते ध्यान हा अभंग आळवत होत्या. कीर्तनाला महाराज, बालगंधर्व आणि आणखी काही श्रोते होते. एवढ्यात बालगंधर्व म्हणाले, केवढा अभंग रंगला आहे, फक्त पांडुरंगाचे दर्शनच बाकी आहे. तोच महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहिले तर सर्वांना समोर पांडुरंगच दिसला. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे सर्वांना धन्य वाटले. एकदा मेहेंदळेंच्या वाड्यात महाशिवरात्रीला भजन कीर्तनासाठी खूप गर्दी झाली होती. महाराज हसून म्हणाले, आज महाशिवरात्र आहे, मंदिर एकदाच उघडते. सगळेजण महाराजांकडे पाहू लागले तर महाराजांचा रंग बदलून ते नीलवर्णी झाले आणि प्रत्यक्ष शिवशंकराच्या रूपात महाराजांनी सर्वांना दर्शन दिले. सगळ्यांनी महाराजांच्या मस्तकावर बेल वाहून दर्शन घेतले. अन्नपूर्णा माता महाराजांच्या आज्ञेत राहायची. एकदा त्र्यंबक हरिखरेंना महाराजांनी 500 धान्य आणायला सांगितले. उत्सव चालू होता. खरेंनी डाळ, तांदूळ आणि गहू 500 आणून दिले. महाराज ते धान्य घेऊन खोलीत गेले. खोली बंद केली. कुणालाही आत येऊ दिले नाही. एकट्यांनीच खोलीत अन्नपूर्णा मातेची पूजा केली. पूजा करून बाहेर आले. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्या धान्याचा स्वयंपाक केला तर त्यात 5000 माणसे जेवली. अशी ही अपूर्व शंकरलीला. एकदा महाराजांच्या मनात तुळजापूरला जायचे असे आले. भक्तांबरोबर ते तुळजापूरला गेले तर मंदिरात खूप गर्दी होती. ह्या प्रचंड गर्दीमध्ये उभे राहायला पण जागा नव्हती. महाराज तिथल्या ओरीत जाऊन थांबले. भक्तही तिथे आले. थोड्या वेळाने भक्त महाराजांना म्हणाले, महाराज उठताय ना, भवानी मातेच्या दर्शनाला जायचं ना? तर महाराज म्हणाले, देवी काय फक्त मंदिरातच आहे का? इथे देवी नाही का? घ्या दर्शन. असे म्हणून महाराज ध्यानस्थ बसले तर महाराजांच्या जागी सर्वांना साक्षात तुळजाभवानी देवी दिसली. जगन्माऊलीचे ते सालंकृत दर्शन घेऊन भक्त आनंदले. पुन्हा दर्शन घ्यायला गेले तर तिथे महाराज होते. सगळे भक्त थक्क झाले. देवी सगळीकडे आहे हे आपले शब्द महाराजांनी खरे करून दाखवले. एकदा नगरहून पाथर्डीला महाराज पायी चालले होते. इतक्यात रस्त्यात मध्येच महाराज थांबले आणि जमिनीवर हात ठेवून त्यांनी मोठ्याने अलख पुकारला. तर जमिनीतून महादेवाची एक दिव्य पिंड प्रगट झाली. मग ती पिंड वर काढून व्यवस्थित तिची पूजा केली. महाराजांनी ती पिंड काढली म्हणून लोक त्या स्थानाला शंकरेश्वर म्हणू लागले. पुढे लोकांनी त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले. आजही ते मंदिर आणि पिंड तिथे उभी आहे. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.